आपण शास्त्राकडे जात उत्पत्ती याचा 16वा अध्याय आणि 8वं वचन हे वाचून करूया. तेव्हा तो म्हणाला, अगे हागारे, साराय हिचे दासी, तू कोठून आलीस आणि तू कुठे जातेस? ती म्हणाली, मी आपली धनीन साराय हिच्यापासून पळून जात आहे. प्रभू आपला वाचलेल्या वचनावरती जरूर आशीर्वाद देईल. हे एक प्रश्न आहे आणि ईश्वराच्या दूताने हे प्रश्न विचारलेला आहे हागारेला. आपल्याला पार्श्वभूमी सगळ्यांना माहिती असेल. हागाराच्या जीवनामध्ये काय चाललं होतं आणि अब्राम आणि सारायच्या घरामध्ये ती एक दासी होती. आणि साराला मूल होत नव्हतं म्हणून तिने तिच्यापासून अब्रामाद्वारे तिच्यापासून मूल व्हावं अशी इच्छा अपेक्षा केली. आणि ती जेव्हा कन्सीव्ह झाली, तिच्या गर्भामध्ये जेव्हा बाळ तयार होत होतं, त्यावेळेला सारायला चीड येत होती, राग येत होती. आणि ती तिला कठीण वेळ देऊ लागली हागारेला. आणि म्हणून त्या त्रासाला कंटाळून अगारे ही ते घर सोडून पळून जात होती आणि अशा ठिकाणी आली जिथे परमेश्वराचा दूत तिला भेटला आणि त्यांनी हे प्रश्न तिला विचारलं, हे हागारे, साराईचे दासी, तू कुठून आलीस व कुठे जात आहेस? पवित्र शास्त्रामध्ये भरपूर प्रश्न आहेत. सर्वात पहिला प्रश्न जर पवित्र शास्त्रामध्ये आपण वाचला, उत्पत्तीमध्येच आहे. तो प्रश्न जो आहे तो शैतानाने विचारलेला आहे माणसाला. आणि तो प्रश्न त्यांनी विचारला आणि त्या प्रश्नाचं उत्तरामध्ये नाश आलं. त्याने हवेला विचारलं, खरंच असा परमेश्वर बोलला आहे का? आणि त्यांनी एक शंका उत्पन्न केली हवेच्या मनामध्ये. आणि त्या प्रश्नामधून या जगामध्ये सर्व त्रास, संकट, वैयक्तिकरित्या, पारिवारिकरित्या, सामाजिकरित्या, मंडळांमध्ये, या पृथ्वीवरती फार संकट, फार वादळ आली. पण त्यानंतर परमेश्वराने एक प्रश्न विचारला. परमेश्वराचा पहिला प्रश्न जो होता आदमाला, तो प्रश्न असा आहे की, आदमा तू कुठे आहेस? शैतानाने जो प्रश्न विचारला त्यामुळे परमेश्वराबरोबरचं जे संबंध आणि नातं होतं ते त्यात विघ्न आलं, त्यात ते नातं तोडलं गेलं. परंतु परमेश्वराने जेव्हा तो प्रश्न विचारला, हे आदमा तू कुठे आहेस, त्या प्रश्नामध्ये परमेश्वराला ते नातं जे तुटलं होतं त्या प्रश्नामध्ये परमेश्वराला ते नातं पुन्हा जोडायचं होतं. परमेश्वर हा सार्वभौम आहे, आपल्याला माहिती आहे. सर्वव्यापी आहे, आपल्याला माहिती आहे. सर्वव्यापी परमेश्वरला हे प्रश्न विचारण्याची गरजच नव्हती आदमाला, की आदमा तू कुठे आहेस? कारण जर परमेश्वराला माहिती नाहीये आदम कुठे आहे, तर परमेश्वर सर्वव्यापी होऊ शकत नाही. परमेश्वरानेच ते झाड बनवलेलं होतं ज्याच्या मागे आदम लपला होता, नाही का? परमेश्वराने आदमला हे म्हटलं पाहिजे होतं, हे आदमा, मला तू दिसतोयस, तू त्या झाडामागे लपलेला आहेस आणि तू असं असं केलेलं आहेस, मला ठाऊक आहे, तू आता मरणार आहेस, तुझ्यावरती दंड येणार आहे, असं म्हटलं पाहिजे होतं. पण परमेश्वराने आदमाला असा प्रश्न विचारला, हे आदमा तू कुठे आहेस? याचा अर्थ असा आहे की आदमाला परमेश्वराने एक संधी दिली की तू पश्चाताप कर, तू स्वतःच्या मुखाने हे मान्य कर की तू पाप केलं आहेस आणि तुला पापक्षमेची गरज आहे. पण आपण तिथे पाहतो की त्याचं उत्तर वेगळं आहे. पण आदमाला जेव्हा हे प्रश्न विचारला तेव्हा आदमाने उत्तरामध्ये असं सांगितलं की ही स्त्री जी तू मला दिलीस तिने हे सगळं गडबड केलेली आहे. परमेश्वराला बोट करून म्हणणं की ह्या सर्व संकटाचं, ह्या सर्व वादळाचं, ह्या सर्व परिस्थितीचं जो मूळ कारण आहे ते तूच आहेस, कारण तू ही स्त्री मला दिलीस. परमेश्वराने आदमाला काही उत्तर दिलं नाही त्याबद्दल. परमेश्वराने हवेकडे गेला आणि हवेला म्हटलं, हे तू काय केलंस? हवेने तरी पश्चाताप करायला पाहिजे होता ना, नाही का?
हवेने तरी पापक्षमा मागायला पाहिजे होती. पण हवेने काय म्हटलं की हा साप, या सापाने मला नाडलं. आदमाने हवेचं नाव घेतलं आणि हवेने सापाचं नाव घेतलं. आपलं चूक जी आहे ती एकमेकांवरती ढकलण्याचं हे आपल्या वृत्तीमध्ये आहेच, नाही का? पण आपण तिकडे पाहतो परमेश्वर सापाकडे जाऊन त्याला प्रश्न विचारत नाही. आदमाला प्रश्न विचारलं, हवेला प्रश्न विचारलं, पण सापाला प्रश्न विचारत नाही. सापाला प्रश्न न विचारण्याचं कारण काय आहे? त्यांनी जर आदमाला विचारलं तू कुठे आहेस, हवेला विचारलं तू हे काय केलं आहेस, आणि त्यांचं उत्तर चुकीचं मिळाल्यामुळे परमेश्वराने सापाला विचारला पाहिजे होतं की बाबा तू हे काय केलंस म्हणून. पण सापाला प्रश्न विचारताना आपण पाहत नाही. कारण सापाला पश्चातापाची संधी नाही आहे. शैतानाला पश्चातापाची संधी नाही आहे. पश्चाताप करण्याची संधी जी आहे ती फक्त आपण मर्त्य मनुष्याला आहे. म्हणून परमेश्वर वारंवार आपल्याला प्रश्न विचारत असतो आणि आपल्याकडून अपेक्षा करत असतो की आपण त्याजवळ येऊन आपण उत्तरं द्यावी आपल्या जीवनाबद्दल. सापाला नाही. सापाला नाशाकरिता त्याला राखून ठेवलं गेलेलं आहे, अनंत काळाच्या नाशाकरिता. माणसाला तारणाचं, पश्चाताप करण्याचं, पापक्षमेचं द्वार उघडं ठेवलेलं आहे. सापाकरिता ते नाही आहे, शैतानाकरिता ते नाही आहे. म्हणून आपण रोमकारास पत्र 2 अध्याय आणि 4 वचनामध्ये वाचतो की परमेश्वराचा चांगुलपणा आहे की तो आपल्याला पश्चाताप करण्यासाठी संधी देतो. इट इज द गुडनेस ऑफ गॉड दॅट लीडेथ अ मॅन टू रिपेंटन्स. फार सुंदर आणि प्रेमळ असा परमेश्वर आहे जो आपल्या मनुष्याला, आपल्या हाताने निर्माण केलेल्या मनुष्याला तो पश्चाताप करण्यासाठी संधी देतोय. आणि जे अ, सुरुवातीला आदमाने केला, जो प्रश्न सैतानाने विचारला हवेला, त्या सर्व गोष्टीमुळे, ते पाप केल्यामुळे, आज्ञा न पाळल्यामुळे या जगामध्ये सर्व स्तरावरती संकट निर्माण झाले. नात्या गोत्यांमध्ये संकट निर्माण झाले. आणि ते आपण पाहत असताना सुरुवात होत तिकडून सुरुवात झाली आणि ती आजपर्यंत चालत आलेलं आहे. जेव्हा परमेश्वराचा दूत 16व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की तो आगारेला विचारतोय, तू कोठून आलीस आणि कुठे जात आहेस, हे परमेश्वराच्या दूताला ठाऊक होतं. जर परमेश्वराच्या दूताला ठाऊक नाहीये तर तो परमेश्वराचा दूत नाही. परमेश्वराचा दूत जुन्या करारामध्ये हा आपला प्रभू येशू ख्रिस्ताचं चित्र आहे. जिथे जिथे हे टायटल वापरलं गेलं आहे परमेश्वराचा दूत, तो प्रभू येशू ख्रिस्ताची छाया आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने जणू काय हे प्रश्न विचारलेला आहे हागारेला की तू कुठून आलीस आणि तू कुठे जात आहेस. हागारेकडून पण एक उत्तरची अपेक्षा होती. पण हागार आपल्या समस्याच्या भोवती फिरत आहे. हागार या दूताला आपल्या संकटाचं, आपल्या त्रासाचं विश्लेषण करत आहे. हा प्रश्न जो आहे, तू कुठून आलीस आणि तू कुठे जात आहेस, हा प्रश्न फक्त हागाराला विचारला गेलेला नाहीये. हा प्रश्न जो आहे तो या जगातल्या प्रत्येक माणसासाठी लागू आहे. अविश्वासणाऱ्यांना पण लागू आहे आणि तुम्हाला आणि मला पण हा प्रश्न लागू आहे. अविश्वासणाऱ्यांना जेव्हा हा प्रश्न विचारला जातो, तू कुठून आलास, तू कुठे जात आहेस, तर फार तर आपल्याला याचं उत्तर त्यांच्याकडे सापडत नाही. फार महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, तू कुठून आलास आणि तू कुठे जात आहेस. या प्रश्नाचं जर उत्तर आपल्याकडे नसेल तर आपलं जीवन निरर्थक आहे. या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याकडे नसेल तर आपलं जीवन व्यर्थ आहे. आपलं जीवन वायफळ आहे. आपल्या जीवनाला काही अर्थ नाही आहे. आपल्या जीवनाला काही मकसद नाही आहे. या प्रश्नाचं उत्तर
जसं हगारेकडून अपेक्षित होतं तसं आपल्या सर्वांकडून पण या प्रश्नाचं उत्तराचं अपेक्षा केली जात आहे. पहा, ती जी आहे ती हगारे जी आहे ती तिच्या त्रासापासून पळत होती. आणि तुम्ही आणि मी या जगामध्ये राहत असताना वेगवेगळ्या प्रकारचा त्रास, वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांमधून जातो. या जगामध्ये वादळ आहे, या जगामध्ये फार संकट आहेत, फार विघ्न आहेत. आणि आपण सर्वजण वैयक्तिकरित्या आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये, प्रायव्हेट जीवनामध्ये आपण त्रास सहन करतो. कित्येक वेळेला आजूबाजूला असलेल्या लोकांना कळत नाही आपण कुठल्या त्रासामधून जात असतो. आणि पारिवारिकरित्या आपण त्रासामधून जात असतो. या समाजामध्ये आपण त्रासामध्ये आहोत. पण जर आपल्याला ह्या एका प्रश्नाचं व्यवस्थित उत्तर कळलं तर या त्रासामध्ये आपण आनंदामध्ये जगू शकतो. आपण विश्वासणाऱ्यांना जेव्हा हे प्रश्न विचारतो त्यावेळेला आपल्याला लगेचच उत्तर मिळतं की मी परमेश्वराकडून आलोय आणि परमेश्वराकडे चाललोय. पण ते उत्तर फक्त मुखातून या जिभेमधून येतं, अंतःकरणातून येत नाही. कारण जर आपल्याला खरोखरच अंतःकरणातून शाश्वती असेल की आपण परमेश्वराकडून आलोय आणि परमेश्वराकडे चाललोय आणि खरोखर आपल्या परमेश्वराची ओळख आपल्याला झालेली असेल तर आपलं जीवन वेगळं असेल, नाही का? ह्या प्रश्नाचं उत्तर एका अविश्वासणाऱ्याला जर द्यायचं असेल तर त्याच्याकडे फक्त मार्ग एकच आहे. त्याच्याकडे मार्ग हाच आहे की त्याने त्याचा निर्माण करणारा परमेश्वर जो आहे त्याची ओळख होण्याची गरज आहे. त्याची जर ओळख झाली तर ह्या प्रश्नाचं उत्तर तो अगदी चोखपणे देऊ शकतो. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर सर्वात उत्तमरित्या जर कोणी देऊ शकतो तर तो आपला प्रिय प्रभू येशू ख्रिस्त आहे. आपल्या प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताला जर आपण विचारलं, बाबा तू कुठून आलास आणि तू कुठे जात आहेस, तर तो अगदी परफेक्ट उत्तर त्याच्या वचनामध्ये आपण वाचतो. त्याने नेहमी म्हटलं, मी पित्याकडून आलेलो आहे आणि मी पित्याकडे जात आहे. माझ्या जीवनाचं अर्थ किंवा माझं येण्याचं, या जगामध्ये येण्याचं कारण त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे. आपल्याकडे वेळ नाही त्या सगळ्या गोष्टींकडे जाण्यासाठी, पण वारंवार त्यांनी सांगितलं की मी कुठून आलोय, मी कशासाठी आलोय आणि मी कुठे जात आहे. त्यांनी मरियम मगदलीला पुनरुत्थानानंतर त्यांनी सांगितलं, जा आणि माझ्या शिष्यांना सांग की मी माझ्या पित्याकडे व तुमच्या पित्याकडे जात आहे म्हणून. त्याला व्यवस्थित ठाऊक होतं की तो कुठून आला आहे आणि तो कशासाठी आला आहे आणि कुठे जात आहे. आणि तोच फक्त आपल्याला आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मदत करू शकतो आणि शाश्वती देऊ शकतो. आपण म्हणताना फार सोप्या पद्धतीमध्ये म्हणतो, मी परमेश्वराकडून आलोय आणि परमेश्वराकडे जात आहे. पण प्रभू येशू ख्रिस्ताला ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी फार मोठं किंमत मोजावी लागली. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये याच करिता आला की तुम्ही आणि मी या प्रश्नाचं उत्तर समजून घ्यावं. तुम्हाला आणि मला या प्रश्नाचं उत्तर सोपं करून देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला. चोख उत्तर देण्यासाठी, अगदी 100% सत्य उत्तर देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. आणि त्याला आपला रक्त वाहून, आपलं प्राण अर्पण करून त्या वधस्तंभावरती प्रभू येशू ख्रिस्ताला नग्न होऊन, डोक्यावरती काट्यांचा मुकुट घेऊन, हातामध्ये खिळे ठोकून घेऊन, आपलं संपूर्ण रक्त वाहून तुम्हाला आणि मला तारण देण्याकरिता आणि ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याकरिता त्याला किंमत मोजावी लागली. आपल्याला सोपं वाटतं, मी परमेश्वराकडून आलोय आणि परमेश्वराकडे जातोय असं म्हणण्यासाठी, पण प्रभू येशू ख्रिस्ताला त्याचं फार मोठं किंमत द्यावी लागली. आणि इथे आपल्यामध्ये जर कोणी असेल ज्याचं तारण झालेलं नसेल, ज्याला माहिती नसेल
की तो कुठून आला आहे आणि कुठून जात आहे. तर आज सकाळी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जर हवं असेल तर ते प्रभू येशू ख्रिस्ताकडेच आहे. योहानकृत शुभवर्तमान 14वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, मार्ग सत्य व जीवन मीच आहे, माझ्या विना कोणीही पित्याजवळ जाऊ शकत नाही. कुठे जात आहे आपण? आपल्याला जर परमेश्वराकडे जायचं असेल तर त्याचं उत्तर फक्त प्रभू येशू ख्रिस्ताकडे आहे. या प्रश्नाचा एक दुसऱ्या बाजूने आपण विचार करू शकतो, तो म्हणजे की तू कुठून आली आहेस किंवा कुठे जात आहेस. याचा अर्थ हे आहे की एक प्रवासामध्ये आहोत आणि तुम्ही आणि मी प्रवासामध्ये आहे. वारंवार वचनामध्ये हेच म्हटलेलं आहे की आपण उपरे आहोत, इथे आपण या जगाचे नाही आहोत, आपण परदेशी आहोत आणि आपण एका प्रवासामध्ये आहोत. आपण आलोय परमेश्वराकडून आणि आपल्याला जायचंय परमेश्वराकडे, पण त्याच्यामध्ये या जगात असताना आपल्याला भरपूर त्रास आहे, नाही आहे का? आणि आलो आणि गेलो या दरम्यानचा वेळ किती आहे? आलो आणि गेलो या दरम्यानचा वेळ फक्त एक छोटं डॅश आहे. काही कॉफींवरती लिहिलं जातं, काही पत्रकांवरती लिहिलं जातं, काही फोटोंवरती लिहिलं जातं. जन्मतारीख मध्ये एक छोटा डॅश असतो आणि तो डॅश सर्वांसाठी कॉमन आहे, एवढंच आहे. कोणी 100 वर्ष जगलं असेल तरी तेवढंच डॅश आहे, कोणी 1 वर्ष जगलं असेल तरी तेवढंच डॅश आहे. आपलं जीवन एका गवताच्या पानाप्रमाणे आहे, उकळत्या पाण्याच्या वाफाप्रमाणे आहे, नाही का? कधी आलो आणि कधी गेलो याचा आपल्याला वेळ कळूनच येत नाही. पण त्या जीवनामध्ये आपल्याला कळलं पाहिजे की आपण इथे कशासाठी आहोत, आणि खास करून परमेश्वराच्या लेकरांना कळलं पाहिजे की आपण इथे कशासाठी आहोत. आणि या प्रवासामध्ये असताना आपण संकटात असणार. तुम्हाला आणि मला ठाऊक असेल, योहानकृत शुभवर्तमान 6व्या अध्यायामध्ये त्याचे शिष्य एका प्रवासामध्ये होते आणि त्या प्रवासामध्ये असताना त्या समुद्रामध्ये एक फार मोठं वादळ आलं आणि त्या वादळामध्ये हे शिष्य फसले होते आणि प्रभू त्यांच्याजवळ पाण्यावरून चालत आला. आणि ते वचन फार सुंदर आहे. 6वा अध्याय 19 आणि 20 वचन जर आपण वाचलं पहा. मग सुमारे 2.25 कोस वलवून गेल्यावर त्यांनी येशूला समुद्रावरून चालताना व तारवाजवळ येताना पाहिले आणि ते भ्याले. परंतु तो त्यांना म्हणाला, भिऊ नका, मी आहे. इट इज आय, बी नॉट अफ्रेड. तेव्हा तेव्हा ते त्याला तारवात घेण्यासाठी मान्य झाले आणि लागलीच ते तारू त्यांना जायचे होते तेथे किनाऱ्यास पोचले. त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या तारवात घेण्यासाठी त्यांच्या अंतःकरणात इच्छा निर्माण झाली. त्यांनी ओळखलं प्रभूला. प्रभूने म्हटलं, मीच आहे, भिवू नको. आणि हे शब्द तुमच्या आणि माझ्यासाठी या सकाळी फार महत्वाचे आहेत. या प्रवासामध्ये चालत असताना वादळ, संकट, त्रास, आजारपण, विरोध हे सर्व येणारच आहे. आणि हे सर्व येत असताना, हे सर्व वादळ चालू असताना प्रभू आपल्याजवळ पाण्यावरती, वादळावरती चालून येत आहे आणि आपल्याला सांगत आहे, भिऊ नकोस, मीच आहे. इट इज आय, बी नॉट अफ्रेड. आणि आपण जर त्याला आपल्या तारवामध्ये घेतलं, त्याला इन्व्हाइट केलं, तर तिकडे असं लिहिलेलं आहे की त्यांना जेथे जायचे होते लगेचच ते त्या ठिकाणी पोचले. लगेच. कुठे जायचंय तुम्हाला आणि मला? कुठे जात आहोत आपण? जर तुम्ही आणि मी खरोखरच प्रभूचं ओळख झालेली आहे, तर ह्या वादळामध्ये असताना आपण प्रभूची ती वाणी नेहमी ऐकणार, मीच आहे, भिवू नका. आणि जर प्रभू आपल्या तारवामध्ये आला तर 100% शुअर आहे की आपण पाण्यात बुडणार नाही, समुद्रात बुडणार नाही. आपण जिकडे जायचे आहे तिकडे आपण लगेच पोहोचणार. तिकडे आपण वाचत नाही की प्रभूने वादळ शांत केलं. एका वेगळ्या भागामध्ये आपण असं वाचतो, तिकडे पण वादळ आलं होतं, पण तिकडे त्यांनी वादळ शांत केलं. पण इकडे त्यांनी वादळ शांत केलेलं आपण वाचत नाही. इकडे त्यांनी त्या ठिकाणी पोहोचवलं जिकडे त्यांना जायचं होतं. फार सुंदर आहे, नाही का? प्रभू आपल्या विश्वासणाऱ्यांना, आपल्या लेकरांना कधी कधी त्यांच्या जीवनामध्ये वादळ शांत करतो, कधी कधी तो आपल्याला शांत करतो. आणि दोन्ही अनुभव फार उत्तम आहेत. पहा, आपण एका प्रवासामध्ये आहोत, आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि प्रभू बरोबरचा संबंध अधिक आणि अधिक घट्ट आपलं जर होत राहिला
तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी फार सोपं पडेल. तू कुठून आला आहेस? तू कुठे जात आहेस? प्रभू, मी तुझ्यापासून आलेलो आहे आणि मी तुझ्याकडेच जाणार आहे. मला तुझ्याकडे घेण्यासाठी तू फार मोठी किंमत मोजलीस, आपलं प्राण दिलास, आपलं रक्त वाहिलास, पुनरुत्थित झालास आणि मला अनंत काळाचं जीवन देतोस. तू योग्यतेचा आहेस. तुला मान महिमा, तुझी आराधना माझ्या जीवनातून होत राहायला पाहिजे जोपर्यंत मी या पृथ्वीत आहे, आणि इथून गेल्यानंतर मी तुझ्या समक्षच राहणार आहे. याच्यासारखं मला वाटतं उत्तम खबर किंवा उत्तम गोष्ट आज हा सकाळी आपल्याला मिळू शकत नाही. आजचं जीवन जगण्यासाठी आणि पुढचे जीवन जगण्यासाठी, पुढचे दिवस जगण्यासाठी प्रभू आपल्या सर्वांना सहाय्य करो. प्रभू फार लवकर येत आहे. आपण त्याच्या कामामध्ये व्यस्त राहूया. प्रभूच्या नावाला महिमा मिळो. धन्यवाद.